Chapter is human nutrition, right? Chalo attention here. So we are talking about human nutrition and yes, now we are going to discuss about the digestion. We are done with the digestion of carbohydrate, done with the digestion of proteins also. Now we are going to study the digestion of lipids, right? Can you tell me lipids का असतं? जसं आपण बोललो की carbohydrates are chain of monosaccharide, right? Proteins are chain of amino acids. Likewise, what are lipids? Lipids are, you are done with the biomolecule, right? well, lipids group है कि chain है? Very good. It is a group of triglyceride. What are lipids? They are the groups of, or you can say it is the group of triglyceride, right? What is triglyceride? Triglyceride का असतं? One triglyceride means what? Is it 3 glycerol or 1 glycerol? Very good. It is what? It is 1 glycerol with how many fatty acids? 3 fatty acids. Okay? These are 1 glycerol with 3 fatty acids is called as TG. TG stands for what? Triglyceride. Right? आता बाकी सगळं डायजेशन तसंच असणार आहे. काय काय? माउथमध्ये इंजेक्शन. डायजेशन होईल का लिपिडचं? सलायवाकडे आहे का काही फर्दर डायजेशन ऑफ लिपिड्स? नथिंग. त्याच्यानंतर ओरल कॅव्हिटी किंवा बकल कॅव्हिटीकडे तेच सलायवाचं काही आहे का? नाही. फॅरिंग्सकडे नाही. इसोफेगसकडे नाही. स्टमककडे लिपिडच्या डायजेशनसाठी काय आहे का? नो. डायरेक्टली आता आपण कुठून स्टार्ट करणार? स्मॉल इंटेस्टाईन, राईट? फूड कुठे आता? स्मॉल इंटेस्टाईनमध्ये, राईट? मग स्मॉल इंटेस्टाईनमध्ये गेल्यावर सगळ्यात पहिलं कोण येतं? येस, द फर्स्ट रोल इज ऑफ व्हॉट? बाईल ज्यूस. सांगा बाईल ज्यूसकडे काय आहे का डायजेशन ऑफ लिपिडसाठी? व्हेरी गुड. बाईल सॉल्ट्स अँड दे डू इमल्सिफिकेशन ऑफ दिस फॅट. मग आता हे तर आपण एक ट्रायग्लिसराईड काढला, राईट? व्हॉट आर लिपिड्स? एक TG, अजून असं एक ट्रायग्लिसराईड, अजून एक ट्रायग्लिसराईड, अजून एक ट्रायग्लिसराईड. दिस आर व्हॉट? हे काय? लिपिड्स आहेत, राईट? या ट्रायग्लिसराईडला सेपरेट करायचं आहे. मग कोण वर्क करणार? हु इज गोइंग टू वर्क देअर? बाईल सॉल्ट्स. कोण वर्क करणार? बाईल सॉल्ट्स. आणि बाईल सॉल्ट्सने काय केलं? इमल्सिफिकेशन. सो दी इमल्सिफिकेशन म्हणजे काय? व्हॉट यू मीन बाय इमल्सिफिकेशन? व्हेरी गुड. सेपरेशन. हे जे मॉलिक्युल्स आहेत ना यांना ब्रेक नाही केलं, आत्ता काय केले? फक्त सेपरेट केले, राईट? मग हा एक ट्रायग्लिसराईड सेपरेट झाला. दिस इज अनदर ट्रायग्लिसराईड, अनदर ट्रायग्लिसराईड, लाईकवाईज. ठीक आहे? आता इथून पुढे काय करायचं? एकेका ट्रायग्लिसराईडला काय करायचं? ब्रेक करायचं. वी नीड टू ब्रेक वन ट्रायग्लिसराईड, राईट? आता 1 ट्रायग्लिसराईड मीन्स व्हॉट? व्हॉट इज इट? हे आपलं काय होतं की एक काय होतं त्याच्याकडे? द 1 ग्लिसरॉल अँड हाऊ मेनी फॅटी ॲसिड? Fa स्टँड्स फॉर फॅटी ॲसिड. सो त्याच्याकडे 3 फॅटी ॲसिड्स होते, राईट? आता कोण येईल नंतर? पॅन्क्रियाटिक ज्यूस. काय येईल? पॅन्क्रियाटिक ज्यूस. आणि पॅन्क्रियाटिक ज्यूसकडे काय? फॉर द डायजेशन ऑफ लिपिड्स? व्हेरी गुड. स्टिएप्सिन. व्हॉट इज इट? स्टिएप्सिन. किंवा त्यालाच पॅन्क्रियाटिक लायपेजेस पण म्हणतात. कुठनं आलं आहे? इट केम फ्रॉम पॅन्क्रियाटिक ज्यूस. आता याने एक फॅटी ॲसिड रिमूव्ह केला. काय रिमूव्ह केला? 1 फॅटी ॲसिड. मग काय राहिलं अर्चिता? एक काय राहिला मध्ये? ग्लिसरॉल. आणि किती फॅटी ॲसिड राहिले? 2. मग जेव्हा 3 फॅटी ॲसिड होते तेव्हा आपण त्याला काय बोललो? मग आता काय म्हणणार इच्छा? इट इज कॉल्ड ॲज डायग्लिसराईड. याला काय म्हणणार? डायग्लिसराईड, राईट? आता डायग्लिसराईड पण नको आपल्याला. अजून एक फॅटी ॲसिड काय करायचा? रिमूव्ह करायचा. आता कोण बाकी अजून सांगा मला? पॅन्क्रियाटिक ज्यूस पण झाला. आता काय राहिलं? कुठला ज्यूस राहिला? सकस एंटेरिकस. त्याच्याकडे काय आहे? इट हॅज व्हॉट? इंटेस्टिनल लायपेज. काय? इंटेस्टिनल लायपेजेस. कुठून आला? सकस एंटेरिकसकडनं आला. कुठून आला? सकस एंटेरिकसकडनं, राईट? आता हा डायग्लिसराईड होता. आता तो काय करेल? जो एक 2 फॅटी ॲसिड होता ना, अजून एक फॅटी ॲसिड काय करेल? रिमूव्ह करेल, राईट? किती फॅटी ॲसिड्स राहिले? सिंगल. मग त्याला काय नाव देणार? व्हेरी गुड. इट इज कॉल्ड ॲज मोनोग्लिसराईड. काय म्हणतात त्याला? मोनोग्लिसराईड, राईट? दिस इज व्हॉट? मोनोग्लिसराईड. ऑर इट इज कॉल्ड ॲज मीझल्स. त्यालाच काय म्हणतात? मीझल्स. मिसळ नाही हा, काय ते? मीझल्स, राईट? आता याचा ॲब्झॉर्प्शनवाला पार्ट लिटल डिफरंट आहे. बाकी सगळ्या गोष्टी, शुगर ब्लड वेसलमध्ये ॲब्झॉर्ब होते, अमायनो ॲसिड ब्लड वेसलमध्ये ॲब्झॉर्ब होतात. पण जे मीझल्स आहेत ना, ते मीझल्स गेट्स ॲब्झॉर्ब्ड इन लिम्फ वेसल. कुठे ॲब्झॉर्ब होतात ते? लिम्फ वेसलमध्ये. बाकी सगळ्या गोष्टी कुठे ॲब्झॉर्ब होतात?
ब्लड वेसलमध्ये. हे कुठे ॲब्झॉर्ब होतात? लिम्फ वेसल, ज्याला लॅक्टियल्स पण म्हणतात. काय म्हणतात? लॅक्टियल्स, राईट. मग लिम्फ वेसलमध्ये जेव्हा ते ॲब्झॉर्ब होतात ते कुठल्या फॉर्ममध्ये ॲब्झॉर्ब होतात? मीझल्सच्या फॉर्ममध्ये. कुठल्या फॉर्ममध्ये? मीझल्स. आणि अल्टिमेटली ते कोणाला जॉईन होतात? अँड देन आफ्टर दॅट दे जॉईन्स टू ब्लड वेसल ओनली. त्या लिम्फ वेसल पण नंतर कोणाला जॉईन होणार आहे? ब्लड वेसल्समध्येच, राईट. पण जेव्हा ते लिम्फ मीझल्स जेव्हा लिम्फ वेसलमध्ये जातात, दे आर इन द फॉर्म ऑफ मोनोग्लिसराइड. आणि जेव्हा ते ब्लड वेसलमध्ये जातात, सपोज दिस इज लिम्फ वेसल, राईट. हे काय? व्हॉट इज दिस? दिस इज आर मीझल. हे काय? मीझल, राईट. बट वेन इट जॉईन्स विथ ब्लड वेसल, जेव्हा ते कुठे एंटर करतं, हे काय काढलंय मी? लॅक्टियल. लॅक्टियल म्हणजे लिम्फ वेसल. आणि इकडे मी काय काढते? ब्लड वेसल. ही ब्लड वेसल आहे. नंतर ते जेव्हा ब्लड वेसलमध्ये एंटर करेल, राईट, वेन इट एंटर्स इन टू ब्लड वेसल, इट विल गेट अ शीथ ऑफ प्रोटीन. त्याच्या साईडला काय फॉर्म होईल? एक प्रोटीनचा कोट फॉर्म होईल. इट इज गोइंग टू फॉर्म अ शीथ ऑफ प्रोटीन. अँड नाव दिस इज कॉल्ड ॲज, ह्या स्ट्रक्चरला कायलोमायक्रॉन म्हणतात. अ व्हेरी इम्पॉर्टंट MCQ. व्हॉट इज दिस? कायलोमायक्रॉन. सो व्हॉट इज कायलोमायक्रॉन? हे काय? मध्ये पिंक कलरचं काय? व्हॉट इज दिस? दिस इज मीझल्स किंवा मोनोग्लिसराइड. व्हाईट कलरचं काय? प्रोटीन कोट, राईट. मग जेव्हा हे स्मॉल इंटेस्टाईनमध्ये ॲब्झॉर्ब होतं, स्मॉल इंटेस्टाईनकडे फिंगर लाईक प्रोजेक्शन्स आहेत. पाहिलं होतं आपण? मायक्रोविलाय, त्याच्यानंतर क्लिप्स ऑफ लिब्रिकन्स आलं होतं का? असे फिंगर लाईक प्रोजेक्शन्स असतात, राईट. आणि असं एक जागा असते, हे क्रिप्स ऑफ लिब्रिकन, राईट. तर त्या विलायमधनं जेव्हा ते जातं, वेन द मीझल्स गेट्स ॲब्झॉर्ब इन टू लिम्फ वेसल्स फ्रॉम वेअर? फ्रॉम विलाय ऑफ स्मॉल इंटेस्टाईन. स्मॉल इंटेस्टाईनच्या विलायमधनं जेव्हा ते लिम्फ वेसलमध्ये एंटर करतं आजूबाजूच्या, ते कुठल्या फॉर्ममध्ये एंटर करतं? ट्रायग्लिसराइड, मोनोग्लिसराइड, कायलोमायक्रॉन की मीझल्स? नाही ना. व्हॉट यू आर सेइंग की आता स्मॉल इंटेस्टाईनमध्ये डायजेशन चालू आहे, राईट. तिथे मीझल्स फॉर्म झाले. आता ते लिम्फ वेसलमध्ये कुठल्या फॉर्ममध्ये एंटर करतील? मीझल्सच्याच फॉर्ममध्ये. पण जेव्हा ते लिम्फ वेसल पुढे जाऊन ब्लड वेसलला जॉईन होणार आहे, ॲट दॅट टाइम इट इज गोइंग टू फॉर्म अ प्रोटीन कवरिंग अराउंड इट. अँड देन दॅट स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज व्हॉट? कायलोमायक्रॉन. त्याला कायलोमायक्रॉन म्हणतात. समजतंय? इमॅजिन युअर सेल्फ इन इंटेस्टाईन द डायजेशन ऑफ लिपिड इज गोइंग ऑन, राईट. आफ्टर दॅट व्हॉट इज गोइंग टू हॅपन? दॅट लिपिड इज कन्वर्टेड ट्रायग्लिसराइड. मग त्याच्यानंतर काय झालं? डायग्लिसराइड. मग नंतर झालं मोनोग्लिसराइड, राईट. देन मोनोग्लिसराइड मग त्या इंटेस्टाईनच्या वॉल्समधनं, त्या विलायमधनं आजूबाजूच्या लिम्फ वेसल्समध्ये गेलं, ब्लड वेसलमध्ये नाही. मग लिम्फ वेसलमध्ये कुठल्या फॉर्ममध्ये गेलं? ते मोनोग्लिसराइडच्या फॉर्ममध्ये गेलं. मग हे लिम्फ वेसल अल्टिमेटली कुठेतरी कोणाला जॉईन होतात? ब्लड वेसलला. मग जेव्हा तिकडे जाऊन ते जॉईन होणार आहेत, ॲट दॅट टाइम दे आर गोइंग टू फॉर्म अ प्रोटीन कोट अराउंड देम. अँड देन दॅट स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज व्हॉट? कायलोमायक्रॉन. त्याला काय म्हणतात? कायलोमायक्रॉन. इज इट क्लिअर? ओके. कळलंय सिद्धी? सांगता येईल? नाही का? कळलंय? क्लिअर इथपर्यंत? हे सगळं कुठे चालू आहे? स्मॉल इंटेस्टाईनमध्ये. हे इकडे चालूच नाही आहे. इट इज नॉट गोइंग टू टेक प्लेस इन दी एनी अदर पार्ट ऑफ द एलिमेंटरी कॅनाल. कारण की बाईल ज्यूसकडे बाईल सॉल्ट आहे, पॅन्क्रियाट, जे पण डायजेशनचे लिपिडचे डायजेशनसाठी जे एन्झाईम्स आहेत, ते ज्यांच्याकडे ते कामच कुठे करतात? स्मॉल इंटेस्टाईनमध्ये, राईट. इज क्लिअर? राईट डाऊन. अच्छा, अजून कोणता पार्ट राहिला तर आपला? न्यूक्लिक ॲसिडवाला, राईट. एक मिनिट हा. न्यूक्लिक ॲसिड हे करून घेऊ आपण. न्यूक्लिक ॲसिड्स काय असतात मला सांगा? व्हॉट यू मीन बाय न्यूक्लिक ॲसिड? हर्षिता, व्हॉट आर न्यूक्लिक ॲसिड्स? हां, बट व्हॉट इज इट? इट इज आयदर DNA और RNA, राईट. इथे पण सेम थिंग. आपण माउथ वगैरे 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 काही नाही लिहिणार आहे. कारण की बघा तुम्ही त्या टेबलमध्ये न्यूक्लिक ॲसिडसाठी कोणाकडे एन्झाईम्स आहेत? येस, डायरेक्ट कोणाकडे एन्झाईम आहे? पॅन्क्रियाटिक आणि याच्याकडे, येस, आणि इंटेस्टाईनकडे, राईट. मग इकडे काय लिहिणार आपण? फर्स्ट, येस, डायजेशन DNA आणि RNA. मग न्यूक्लिक ॲसिडसाठी काय लिहिणार? डायरेक्ट की DNA होता, राईट, किंवा RNA होता. त्याच्यावर कोणी वर्क केलं? पॅन्क्रियाटिक ज्यूसकडे काय होतं? बाईल ज्यूसकडे तर काही नव्हतं. डायरेक्ट कोणाकडे लिहिणार आपण? पॅन्क्रियाटिक ज्यूस. आणि हे सगळं चालू कुठे? पॅन्क्रियाटिक ज्यूस काम कुठे करतो श्रावणी? स्मॉल इंटेस्टाईनमध्ये. कुठे काम करतो? स्मॉल इंटेस्टाईन, राईट. मग सांग, त्याच्याकडे इच्छा DNAसाठी काय होतं? कुठलं एन्झाईम होतं? DNAs. RNAकडे काय होतं? RNA. जेव्हा तुम्ही DNAs RNAs लिहिलंय ते लिहून ठेवा. हा जो ग्रुप आहे ना, जसं सुक्रेज
झालेच आहेत त्यांना प्रोटीएजेस म्हणतात. तसंच DNA आणि RNAsला न्यूक्लिएजेस म्हणतात. काय म्हणतात? न्यूक्लिएजेस. मग जेव्हा तुम्ही ते लिहिलंय त्या टेबलमध्ये किंवा सेपरेटली पॅन्क्रियाचे होते तिथे कर्ली ब्रॅकेट करून लिहा की DNA आणि RNAs आर न्यूक्लिएजेस. ओके, इकडे लक्ष द्या. आता DNA काय मिळतील मग याला हे ब्रेक केल्यावर काय मिळेल आपल्याला? न्यूक्लिओटाइड्स काय मिळतील बिकॉज इट इज अ चेन ऑफ वॉट न्यूक्लिओटाइड्स. इकडे पण काय मिळतील? न्यूक्लिओटाइड्स. आणि ह्या न्यूक्लिओटाइड्सला फर्दर कोण हे करेल? सगळं सेंटेरियसकडे काय होतं? न्यूक्लिओटाइड्स, राईट. मग हे फर्दर न्यूक्लिओटाइड्स ब्रेक केल्यावर काय मिळतं आपल्याला? शुगर, नायट्रोजनस बेस आणि अजून काय? फॉस्फेट ग्रुप एक्सेट्रा. याला सेपरेट कोण करणार? काय सगळं सेंटेरिकसकडे? बोला, न्यूक्लिओटाइड्स. काय त्याच्याकडे? न्यूक्लिओटाइड्स. कोणाकडे हे? इट इज प्रेझेंट इन दिस सकस एंटेरिकस. आणि मग फायनली ह्यांचं काय होईल? ॲब्झॉर्प्शन. हे पण कुठे ॲब्झॉर्ब होतील? ब्लडमध्ये की लिम्फमध्ये? ब्लडमध्येच. फक्त कोणाचे लिम्फमध्ये ॲब्झॉर्ब होतात? अरे आता सांगितलं ना, लिम्फमध्ये लिपिड्स. फक्त लिपिड्सच ते लिम्फमध्ये ॲब्झॉर्ब होतात, बाकी सगळे कुठे ॲब्झॉर्ब होतात? ब्लडमध्ये. इज इज क्लिअर? ओके, हे सिम्पल आहे. कळलं? खाण्याचे DNA आले कुठून? काय डिस्कस केलं होतं आपण? लिपिड आपल्याला ऑइल, घी, बटर वगैरे जे पण त्याच्यातनं मिळालं. कार्बोहायड्रेट आपल्याला शुगर जे पण प्रोडक्ट्स असतात त्याच्यामधनं मिळतं, किंवा यू कॅन से मिल्क आहे, मिल्क प्रोडक्ट्स आहे, रोटी आहे, एक्सेट्रा एक्सेट्रा, राईट. प्रोटीन्स तर माहिती आहे, सिरियल्स वगैरे, एग, तिथून प्रोटीन मिळतील. DNA RNA कुठून मिळाले? कधी खाल्ले? मग आपण का ब्रेक करतो त्यांना? आपण फूड ब्रेक करतो. वी आर ब्रेकिंग द फूड. सो DNA RNA कधी खाल्ले की आपल्याला ते पण डायजेस्ट करतोय? हा नाही, लेट्स डू इट. बट व्हॉट्स माय क्वेश्चन इज वेन वी आर ईटन दॅट. मी तुम्हाला सोर्सेस सांगितले की कार्बोहायड्रेट कधी ब्रेक केले आपण? जेव्हा आपण रोटी वगैरे वॉट एव्हर इट इज, जे पण स्वीट आहे त्याच्यामधनं शुगर मिळाली, सिरियल्स आहे, एग्ज आहे, तिथनं प्रोटीन्स मिळाले, लिपिड्सचे सोर्सेस बघितले. DNA RNA कुठून मिळाले की आपण त्याला ब्रेक करतोय? ते सार्थक. व्हेरी गुड. वाय नॉन व्हेज and why not veg? Veg is also plant cell. Whatever you are eating, it has DNA and RNA. तुम्ही व्हेजिटेबल्स खाता, यू आर इटिंग प्लांट सेल्स. समजतं? व्हेजिटेबल्स आहे तर प्लांट सेल आहे, प्लांट सेलकडे DNA RNA. मग आपण हे सगळं ब्रेक का करतो? समजतंय? DNA RNAच घेतो आणि तेच ब्रेक करतो कशासाठी? परत DNA RNA बनवायला. बट व्हॉट्स द प्रॉब्लेम इज, आता आपल्याला एखादं, मला माझं नावाचं स्पेलिंग बनवायचं, ठीक आहे ना, लेटर्सचं, पण ते नाही आहे मार्केटमध्ये. मी खूप सारे अल्फाबेट्स घेऊन येईन मार्केटमध्ये, किंवा मी दुसरं काहीतरी एखादी चेन घेऊन येईल, ठीक आहे ना. मग तिथे माझं स्पेलिंगचं आहे, मी तिला ब्रेक करेन, मग ते घेईल आणि मी माझं घेईन. मग तसंच आहे, आपण घेतो शुगर कशासाठी? शुगर बनवायला खातो. शुगर प्रोटीन्स, आपल्याला प्रोटीन बनतात ना, आणि आपण प्रोटीन खातो, आपण त्याला ब्रेक करतो कशाला? परत प्रोटीन बनवायला. बट देर आर डिफरंट टाईप्स ऑफ प्रोटीन. जे आपण खातो आहे ते दुसरे, जे आपल्याला पाहिजे आहे ते दुसरे, पण आपण खातो त्याला ब्रेक केल्यावर अमायनो ॲसिड मिळते, आणि त्याच अमायनो ॲसिडच्या रिअरेंजमेंटने आपण काय फॉर्म करतो? आपले प्रोटीन. समजतं? ह्यांचा DNA RNA ब्रेक केल्यावर आपल्या न्यूक्लिओटाइड्सच भेटेल, आपल्याला त्याचे रॉ मटेरियल मिळेल, आणि त्याच्या अकॉर्डिंग आपण आपला जेव्हा DNA बनवेल, सेल डिव्हिजन होईल, आपला जेव्हा RNA बनत असेल ते न्यूक्लिओटाइड्स आपण त्या सिक्वेन्सने. म्हणून आपण जे खातो ते ब्रेक करतो परत त्याच गोष्टी बनवायला, पण त्याच गोष्टी जे बनवता पण प्रोटीनच आहे, पण डिफरंट टाईप ऑफ प्रोटीन वी आर फॉर्म. क्लिअर? हे क्लिअर होतं? आपण का फूड खातो? एनर्जीसाठी खातो. एनर्जीला फक्त ग्लुकोज लागतं, बाकीच्या गोष्टी का खातो? समजतं? If we eat food just because for the energy, then why do we eat other types of food which contains proteins, lipids and all? To form that type of protein which we are required, form that type of DNA or RNA which we require by using its raw material. Okay? Digestion वाला part clear है पूर्ण? Carbohydrate, proteins, lipids, nucleic acid. Is clear?
ड्रॉ दॅट वेव. इट्स जस्ट तिकडे ते मायक्रोवेव्हला दाखवायसाठी केलं हां. त्याचं ते खाली स्मॉल इंटेस्टाईनचं वरती नका ड्रॉ करू. Two fatty acids. Last bench, girl. Do you have biology? What's your name? अच्छा, तू आधी पण
नंतर काय असेल आता डायजेशन नंतर नेक्स्ट स्टेप ॲब्झॉर्प्शन. करू चेंज. चलो क्लोज युअर नोटबुक्स अँड अटेन्शन हियर. कम ऑन फास्ट. येस, आता अजून एक स्लाइड बाकी आहे, नंतर लिहा ती. व्हॉट इज ॲब्झॉर्प्शन? You know the definition, right? What is it? When the digested nutrients gets absorbed into the blood, then it is called as absorption. जे पण न्यूट्रिएंट डायजेस्ट केले सिम्पल फॉर्ममध्ये ते आता ब्लड वेसलमध्ये किंवा लिम्फ वेसलमध्ये ॲब्झॉर्ब होते, दॅट इज ॲब्झॉर्प्शन. आता इकडनं तिकडे गोष्टी मूव्ह करणार आहे, कुठून कुठे? पूर्ण एलिमेंटरी कॅनलमधनं साईडच्या ब्लड वेसल्समध्ये किंवा लिम्फ वेसल्समध्ये. इट्स नॉट लाईक दॅट की आपण काढलं आणि आपणच टाकलं, असं करतोय का आपण काही? नाही, आपल्याला कळतही नाही ते कधी इकडून तिकडे जात आहे. इंटेस्टाईन आणि कॅपिलरीजच्या वॉलमधनं ते कधी दुसरीकडे ट्रॅव्हल्स करत आहे, वी इवन डोंट नो. सो हाव इज दिस टेक्स प्लेस? हे ट्रान्सपोर्ट कसं होतं, राईट? सो देअर इज अ ट्रान्सपोर्टेशन फॉर दी ॲब्झॉर्प्शन. व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट, अटेन्शन. ट्रान्सपोर्ट होतं बॉडीमध्ये, राईट? कुठून कुठे ट्रान्सपोर्ट कुठून होतं मला सांगा? द न्यूट्रिएंट्स आर ट्रान्सपोर्टेड फ्रॉम व्हॉट? स्मॉल इंटेस्टाईन. नॉट ओनली स्मॉल इंटेस्टाईन, वी कॅन से एलिमेंटरी कॅनल. एलिमेंटरी कॅनलच्या वेगवेगळ्या पार्टमधनं जे न्यूट्रिएंट आहे. आता मी एलिमेंटरी कॅनल का म्हणताय? आपण असं बोललो का द कम्प्लीट डायजेशन, द होल डायजेशन टेक्स प्लेस ओनली इन स्मॉल इंटेस्टाईन? नाही, थोडंफार. टॉफी आपण खातो, सगळं तो इकडनंच लगेच ॲब्झॉर्ब होऊन जातो, राईट? थोडंफार डायजेशन ॲब्झॉर्प्शन स्टमकमधनं होतं, मॅक्सिमम डायजेशन इंटेस्टाईनमधनं होतं. मग एलिमेंटरी कॅनलचे वेगवेगळ्या प्लेसेस आहे, लाईक माउथ आहे, और यू कॅन से ओरल कॅव्हिटी आहे, स्टमक आहे, स्मॉल इंटेस्टाईन आहे, लार्ज इंटेस्टाईनमध्ये पाणी ॲब्झॉर्ब होतं. सो देर आर डिफरंट प्लेसेस इन दी एलिमेंटरी कॅनल ज्याच्यामधनं ॲब्झॉर्प्शन होणार आहे. कुठे होणार आहे? वेअर इट इज टेक्स प्लेस? येस, इन दी साईडच्या ज्या ब्लड वेसल्स आहे किंवा कॅपलरीज, नॉट वेसल्स, ठीक आहे? किंवा और यू कॅन से अजून कुठे काय बोललो आपण? लॅक्टियल किंवा लिम्फ वेसल्समध्ये होणार, राईट? साईडचा ब्लड वेसल किंवा लिम्फ वेसलमध्ये होणार. आता हे होण्यासाठी जो ट्रान्सपोर्ट लागतो दॅट इज ऑफ टू टाईप. अटेन्शन व्हेरी केअरफुली. द वन इज ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट, अनदर इज व्हॉट? पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट, राईट? एखादा पर्सन ॲक्टिव्ह आहे असं कधी बोलतो आपण? दॅट पर्सन इज व्हेरी ॲक्टिव्ह, दॅट स्टुडंट इज व्हेरी ॲक्टिव्ह अँड इज कॉन्टिन्युअसली डुईंग समथिंग. तो सारखं काही ना काही करतोय, राईट? आणि काही ना काही करतोय तर म्हटल्यावर त्याला एनर्जी लागते की नाही लागत आहे? डेफिनेटली रिक्वायर्स एनर्जी. आणि पॅसिव्ह म्हणजे आळशी, काही करतच नाही तर एनर्जी लागेल का? नाही लागणार, ठीक आहे? अजून विल सिम्प्लिफाय इट. हिल आहे, हिल क्लाइम्बिंग करायचं आपल्याला, हिलवर जायचं आहे, सायकलिंग करून जायचं आहे. खालून वर जाताना एनर्जी लागेल की वरतून खाली येताना? खालून. वरतून एक पेडल मारलं खाली, राईट? खालून वर जाताना खूप एनर्जी लागेल. मग सेम थिंग इज हिअर. ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट रिक्वायर्स एनर्जी. अँड वाय इट रिक्वायर्स एनर्जी? मग ते लोअर टू हायर असेल की हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर असेल? lower concentration to higher, is it? That's why it is need energy. एखाद्या मॉलिक्यूलचं इकडे कॉन्सन्ट्रेशन कमी इकडे जास्त तरी आपण जबरदस्ती लोअरकडनं हायरकडे पाठवतो, त्याला एनर्जी लागेल ना? हायर टू लोअर पाठवायला एनर्जी लागेल का? नाही लागणार, राईट? मग ते वाला पॅसिव्ह. मग इकडे काय लिहिणार आपण? व्हॉट इज इट? इट इज बाई व्हॉट्स द टाइम? टाइम विचारत लिटरली टाइम सांगतात. इट्स अ सार्कॅझम. कम. ट्रान्सपोर्ट ऑफ व्हॉट? न्यूट्रिएंट्स. कुठून कुठे? कुठल्या कॉन्सन्ट्रेशनपासून कुठल्या कॉन्सन्ट्रेशन? इफ यू आर टॉकिंग अबाउट ॲक्टिव्ह तर कुठून कुठे? व्हेरी गुड. फ्रॉम व्हॉट? इट इज फ्रॉम लोअर कॉन्सन्ट्रेशन टू कुठे? हायर कॉन्सन्ट्रेशन, राईट? मग हर्षिता एनर्जी लागते की नाही लागत? व्हेरी गुड. बाय युझिंग एनर्जी किंवा ते एक्सपेंडिचर वर्ड यूज करतात, ठीक आहे? बाय युझिंग एनर्जी इज व्हॉट? त्याला कुठला ट्रान्सपोर्ट बोलतो आपण? ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. मग पॅसिव्ह कसं लिहिणार श्रावणी? इट इज अ ट्रान्सपोर्ट ऑफ न्यूट्रिएंट फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन विदाउट एनर्जी, राईट? मग पॅसिव्हमध्ये काय येतं? व्हॉट कम्स अंडर पॅसिव्ह? पॅसिव्हमध्ये एक्झाम्पल येतात जे ऑस्मॉसिस आहे, ठीक आहे? किंवा काय? डिफ्युजन आहे. तिथे एनर्जी लागत नाही बिकॉज ते हायर टू लोअर असतात. आणि ऑस्मॉसिस असेल, डिफ्युजन असेल, डिफरन्स काय? ऑस्मॉसिसमध्ये सेमी परमिएबल मेम्ब्रेन थ्रू ट्रान्सपोर्ट होतो आणि ऑस्मॉसिसमध्ये आपण सॉल्व्हेंटबद्दल बोलतो. विल टॉक अबाउट वॉटर मॉलिक्यूल. आणि डिफ्युजन म्हणजे कसले पण कोणते पण पार्टिकल इकडून तिकडे जात आहे. म्हणजे गॅस आहे, गॅसचा एकच वे फॉर द ट्रान्सपोर्ट अँड दॅट इज डिफ्युजन. गॅस ट्रान्सपोर्ट कसा करायचा? कसा ट्रान्सपोर्ट? आपण मला सांगा.
सिलेंडरमध्ये गॅस असतो, हायर कॉन्सन्ट्रेशन असतं. एअरमध्ये तो जो गॅस सिलेंडरमध्ये त्याचं कसं असतं, लोअर कॉन्सन्ट्रेशन, राईट. मग त्याच्या
आता हे काय आपण बघितलं की 90% ॲब्झॉर्प्शन कुठे होतं? येस, वेअर इट टेक्स प्लेस? स्मॉल इंटेस्टाईनमध्ये. बाकी जागेवर पण होतं, हे पण लिहायचं आहे. इकडे लक्ष, हे फ्लो चार्ट करून लिहायचं. स्टॉप रीडिंग, क्लोज युअर नोटबुक्स फास्ट. येस, व्हॉट आर द साइट्स ऑफ ॲब्झॉर्प्शन? कुठे होतं? माउथमध्ये होतं, राईट. ॲब्झॉर्प्शन टेक्स प्लेस थ्रू द म्युकोसा ऑफ माउथ अँड लोअर साइड ऑफ द टंग इन टू द ब्लड कॅपलरीज. ठीक आहे, म्युकोसा ऑफ माउथ म्हणजे काय? माउथमध्ये ओरल कॅव्हिटी किंवा बकल कॅव्हिटी असते, तिथून त्या ब्लड कॅपलरीजमध्ये ॲब्झॉर्प्शन होतं. एक्झाम्पल काय? सम ड्रग्स, नॉट दॅट ड्रग्स, नॉर्मल आपले मेडिसिन्स आहे, टॉफी आहे, असं काही असेल तर ते माउथमध्ये ॲब्झॉर्ब होतं. स्टमकमधनं काय? अ लिटल इलेक्ट्रोलाइट्स, वॉटर. इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय? आपले आयन्स. ठीक आहे, अल्कोहोल, एस्पायरिंग लाईक ड्रग्स, हे कुठनं? स्टमकमधनंच आजूबाजूच्या ब्लड वेसलमध्ये ॲब्झॉर्ब होतात. आणि बाकी मॅक्सिमम ॲब्झॉर्प्शन टेक्स प्लेस इन दी स्मॉल इंटेस्टाईन. ग्लुकोज, फ्रक्टोज, अमाइनो ॲसिड्स आहे, इलेक्ट्रोलाइट्स आहेत, दॅट इज मिनरल्स ओनली, वॉटर सॉल्युबल व्हायटमिन्स आहे, हे सगळे इंटेस्टाईनमधनं कुठे ॲब्झॉर्ब होतात? दे ॲब्झॉर्ब्ड इन टू दी ब्लड वेसल किंवा लिम्फ वेसल. आता इंटेस्टाईनकडे असे फिंगर लाईक प्रोजेक्शन्स आहेत, त्याला विलाय किंवा मायक्रोविलाय म्हणतात. दे इन्क्रीजेस द सरफेस एरिया ऑफ ॲब्झॉर्प्शन, राईट. मग व्हायटमिन ए, डी, ई, के आर ॲब्झॉर्ब्ड इन दी लॅक्टियल. लॅक्टियल म्हणजे काय? लिम्फ वेसल्स. आणि लार्ज इंटेस्टाईनमध्ये फक्त काय? पाणी आहे, जे लार्ज इंटेस्टाईनमधनं पुढे ब्लडमध्ये ॲब्झॉर्ब होतं. पाणी थांबत नाही, इट गोज डाऊन अँड इट गेट ॲब्झॉर्ब्ड इन टू दी लार्ज फ्रॉम दी लार्ज इंटेस्टाईन, राईट. आता जे आपण बोलत होतो ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट, पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट, राईट. काय बोललो आपण? व्हॉट इज ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट, हर्षिता? इट रिक्वायर्स एनर्जी और इट डज नॉट रिक्वायर एनर्जी? येस, इट रिक्वायर्स एनर्जी. आणि जर त्याला एनर्जी लागते तर डेफिनेटली ते कुठून कुठे असेल? इट इज फ्रॉम लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर, आणि याला नाही लागत तर हायर टू लोअर. सो वी वर टॉकिंग अबाउट गॅस, की गॅसचा ट्रान्सपोर्ट करायचा एकच वे अँड दॅट इज डिफ्युजन, राईट. इट ऑलवेज फ्लोज फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. फटाका फोडला तिथेच धूर राहतो का? काय होतं? इकडे तिकडे स्प्रेड होतो का? ते जे मॉलिक्युल्स आहेत किंवा त्याच्यामधला जो गॅस जे पण निघतं त्याचं कॉन्सन्ट्रेशन तेवढ्या एरियामध्ये जास्त आहे, आजूबाजूला कमी आहे, मग ते बरोबर तिकडे ट्रॅव्हल करतं, राईट. मग दिस इज वॉट डिफ्युजन इज. मग डिफ्युजन आहे, ऑस्मॉसिस आहे, राईट. दिस आर दी वेज ऑफ पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. आता अजून एका टाईपचं ट्रान्सपोर्ट असतं आणि दॅट इज फॅसिलिटेटेड ट्रान्सपोर्ट. कुठलं असतं ते? फॅसिलिटेटेड ट्रान्सपोर्ट. येस, फॅसिलिटेटेड ट्रान्सपोर्ट काय असतं? आता इट इज ट्रान्सपोर्ट विथ द हेल्प ऑफ कॅरियर. आता मला हिलवर जायचं आहे, राईट. मला जायचं आहे पण मला सायकल नाही चालवायची, मग मी कशी जाणार? जायचं सायकल न्यायचं, आपण सगळे चाललो, मग कसं जाणार? उतरून लोटून नाही जायचं, सायकलवर बसूनच आहे मला, पण मी नाही चालवणार, मग काय करणार? येस, मग कॅरियरवर बसेल, राईट. मग याचं ट्रान्सपोर्ट आहे, बट वॉट? विथ द हेल्प ऑफ कॅरियर प्रोटीन. आपल्यामध्ये कॅरियर प्रोटीन्स असतात, प्रत्येक सेलच्या मेम्ब्रेनमध्ये मेम्ब्रेन प्रोटीन असतात. त्या प्रोटीन थ्रू तुम्हाला जर आठवत असेल, इफ यू रिमेंबर द सेल चॅप्टर, तर सेल मेम्ब्रेनचं जे फ्लुइड म्हणजे एक मॉडेल आहे, तिथे आपण लिहिलं होतं की दोन टाईपचे प्रोटीन असतात, इंट्रेन्सिक प्रोटीन आणि एक्सट्रेन्सिक प्रोटीन. इंट्रेन्सिकमध्ये ट्रान्समेम्ब्रेन प्रोटीन असतात, जे एका मेम्ब्रेन थ्रू मधल्या मेम्ब्रेनपर्यंत जातं. मग त्या मेम्ब्रेन प्रोटीन थ्रू, त्या आयन चॅनल थ्रू जे ट्रान्सपोर्ट होतात बाय युझिंग कॅरियर प्रोटीन, त्याला काय बोलतो आपण? फॅसिलिटेटेड ट्रान्सपोर्ट. सो देअर आर सम मॉलिक्युल्स विच ट्रान्सपोर्टेड विथ द हेल्प ऑफ ॲक्टिव्हली आणि कोणी पॅसिव्हली. सम अमाइनो ॲसिड ॲज वेल एज सबस्टन्सेस लाईक फ्रक्टोज, ठीक आहे, दे आर ॲब्झॉर्ब बाय फॅसिलिटेटेड ट्रान्सपोर्ट. मग याचं एक्झाम्पल काय? येस, कोण कोण? देअर आर सम अमाइनो ॲसिड, आणि काय लिहिलं आहे आपण? कोणते मॉलिक्युल्स जे ह्याच्याने ट्रान्सपोर्ट होतात? देअर आर सम अमाइनो ॲसिड आणि शुगर लाईक वॉट? फ्रक्टोज. फ्रक्टोजसारखं जे शुगर आहे त्यांना कॅरियर प्रोटीन लागतात, आणि ते कॅरियर प्रोटीन कोण आहे? दे आर सोडियम पोटॅशियम पंप. काय म्हणतात त्याला? सोडियम पोटॅशियम पंप असतात, त्यांच्या थ्रू ते काय करतात? विथ द हेल्प ऑफ देम दे ट्रॅव्हल्स, राईट. In this method, the carrier ions like what? Sodium, brings about the absorption. Some ions are absorbed against the concentration gradient. So there will be always two words. एक असतं along the concentration gradient, एक असतं against the concentration gradient. Along the gradient म्हणजे higher to lower, आणि against म्हणजे काय? उलटा direction, lower to higher, right? This type of it requires energy. मग मला सांगा, against the concentration वाल्याला एनर्जी लागते की along वाल्याला? Against, because it is from lower to higher and it requires energy. That's why it is called as what? Active transport. Water is absorbed along the concentration gradient. Along the concentration gradient म्हणजे काय? Higher to lower. मग water passively absorb होत असेल की actively? Passively, right? Monoglycerides and fatty acid cannot be absorbed in the blood. का? ते कुठे absorb होतात? लिम्फ मध्ये, लॅक्टियल्स मध्ये.
They dissolve in the center of the spherical aggregates formed by bile salt called as measles. Measles enter into intestinal villi. Here they are reformed into chylomicrons, and chylomicrons are small proteins coated fat globules. आता जे आपण लिहिलं, right? And then they are transported into the lymph vessels and lacteals. Just a small चेंज, इकडे ब्लड वेसल मध्ये नाही, ते लॅक्टियल मध्ये असतानाच त्यांना काय फॉर्म होतं, इकडे हे नका लिहू, इथेच यालाच हेडिंग द्या, गिव्ह दिस हेडिंग, लॅक्टियल हेडिंग इकडेच द्या. ठीक आहे. मीझल्स कुठे असतात, ते विलायमधनं जातात, आणि याला हेडिंग द्या, व्हॉट इज दिस, दिस इज लिम्फ वेसल. लिम्फ वेसल मध्येच ते रिफॉर्म होतात. रिफॉर्म म्हणजे काय, मॉडिफाय होणं. सो इकडे काय लिहिलं आपण, रिफॉर्मेशन ऑफ व्हॉट, मीझल्स. मीझल्सचं रिफॉर्मेशन नंतर करून घ्या ते करेक्ट. हां, कळलं चेंज काय काय बोललो होतो आपण, व्हॉट वी हॅव सेड की ते लिम्फ वेसलमध्ये मीझल्स ॲब्झॉर्ब होतात, बट ॲक्च्युली रिफॉर्म लॅक्टियल्समध्येच होतात. ब्लड वेसलमध्ये एंटर ते त्या कायलोमॅक्रॉनच्या फॉर्ममध्ये करतात. इज इज क्लिअर. स्मॉल इंटेस्टाईनमध्ये असताना ते मीझल्सच्या फॉर्ममध्ये असतात. मीझल्सचे प्रोटीन कोट लागतात आणि मग ते कुठे एंटर करतात, लिम्फ वेसल्समध्ये, आणि मग तसेच पुढे पुढे ट्रॅव्हल करतात ब्लड वेसल्समध्ये. राईट, दॅट्स इट. हे glucose, amino acid and some electrolytes like chloride, ions, they are absorbed by simple diffusion. Simple diffusion म्हणजे काय, passive की active, passive transport की active transport. diffusion कुठे लिहिलं होतं आपण, passive, higher to lower आहे ना, so it is from passively. मग water आहे, some amino acid आहे, some simple sugars आहे, ते passively transport होतात, आणि काही काही actively transport होतात. Is this clear? Right? So what do you have to do now? हे पॅराग्राफ लिहिल्यावर फ्लो चार्ट करायचा की साइट ऑफ ॲब्झॉर्प्शन. सो व्हॉट आर द साइट्स ऑफ ॲब्झॉर्प्शन, माउथ, बोलो, नेक्स्ट इज स्टमक, इंटेस्टाईन, आणि येस लार्ज इंटेस्टाईन. त्याच्यानंतर हे नाही लिहायचं, याच्यानंतर आपली जी स्लाईड आहे ती लिहायची, तेच आपण मेन्शन केलेलं, राईट. आणि हा पॅराग्राफ आपण लिपिडवाल्याच्यामध्येच लिहिला. ओके. नाउ टेल मी व्हॉट इज ॲसिमिलेशन. द ॲब्झॉर्ब फूड मटेरियल इज प्रोव्हाइडेड टू every cell via blood is what, assimilation. त्याला काय म्हणतात, assimilation. थोडीशी डिफरंट लँग्वेज आहे. The absorbed food material finally reaches to the tissues and becomes a part of protoplasm, म्हणजे सायटोप्लाझम. The absorbed food ते प्रत्येक सेलचं सायटोप्लाझमला दिलं जाईल, and then it is called as what, assimilation. इजेशन काय असतं, आता जे अनडायजेस्टेड वेस्ट आहे ते रेक्टममध्ये स्टोअर होत जाईल. रेक्टमची कॅपॅसिटी फुल झाली तर रेक्टमच्या मसल्स स्ट्रेच होतील, आणि ते स्ट्रेच रिसेप्टर आपल्या ब्रेनला सिग्नल देतील. ठीक आहे. आणि मग ब्रेन परत त्या रेक्टमच्या मसल्सला सिग्नल देतील टू गेट कॉन्ट्रॅक्ट, आणि कॉन्ट्रॅक्ट झाल्यावर ते काय होतील, ॲनल स्फिंक्टर व्हॉलेंटरीली ओपन करते. ठीक आहे. आणि देन द इजेशन किंवा डिफिकेशन टेक्स प्लेस. अनडायजेस्टेड वेस्ट इज कन्वर्टेड इनटू फीसेस इन कोलॉन. पाणी सगळं ॲब्झॉर्ब केलं जातं लार्ज इंटेस्टाईनमध्ये, आणि जोपर्यंत ते कोलॉनपर्यंत येतं तोपर्यंत ते अनडायजेस्टेड वेस्ट आहे, बिकॉज जर डायजेशन झालं असतं तर स्मॉल इंटेस्टाईनपर्यंत होऊन गेलं असतं. राईट. reaches to the rectum. Feces contain water, inorganic salts, log of muscles, group, bacteria and undigested food. Distension of rectum म्हणजे काय, stretching of rectum. It stimulates the pressure sensitive receptor. ते काय करतात, स्ट्रेच झालं, फुल झालं तर ते स्ट्रेच होईल, आणि त्याच्यावर प्रेशर सेन्सिटिव्ह रिसेप्टर्स आहे ते कोणाला सिग्नल पाठवतील, ब्रेनला. एक न्यूरल रिफ्लेक्स येईल ब्रेनकडनं फॉर द डिफिकेशन ऑर इजेशन. So it is a voluntary process that takes place through anal opening guarded by sphincter muscles. आपल्या anusच्या इथे पण एक सर्क्युलर मसलचा बँड आहे, त्याला स्पिंक्टर मसल बोलतात, आणि तो व्हॉलंटरी ओपन होतो. व्हॉट डू मीन बाय व्हॉलंटरीली ओपन होतं, जेव्हा आपल्याला लागतो ॲट दॅट टाइम ओनली इट ओपन्स, अदरवाइज इट वोंट ओपन. इज दिस क्लिअर. ॲब्झॉर्प्शनमध्ये काय करणार, यू हॅव टू मेक अ फ्लो चार्ट, राईट डाऊन द सेंटेन्सेस बिलो दॅट, देन यू हॅव टू राईट डाऊन दॅट स्लाइड. करेक्ट. म्हणजे DNA RNAs वाली स्लाइड लिहिली का, हां, मग ती ट्रान्सपोर्टवाली स्लाइड लिहा, आणि मग नॉर्मल ॲसिमिलेशन आणि इजेशनवाला पार्ट. ओके. जस्ट रिमाइंड मी टुमॉरो दॅट वी हॅव टू टेक दॅट TS ऑफ एलिमेंटरी केनार. वी आर लेफ्ट विथ दिस. आपण ट्रान्सफर सेक्शनने घेतला ना, तो कधी म्हणजे असं नाही याचा आधीचा पार्ट आहे इथे यांनी दिला, कधी घेतला तरी चालतो. डायग्राम घ्यायचे, लक्षात ठेवा फक्त. ओके. सो इज दिस क्लिअर, इथपर्यंत क्लिअर आहे. ॲसिमिलेशन, इजेशन, पहिले काय होतं, ॲब्झॉर्प्शन. ओके. अँड स्टार्ट प्रिपेअरिंग युअर सेल्फ फॉर द लास्ट पार्ट. तो तुम्ही मला सांगणार आहे.
ठीक आहे, टिल वेन्सडे. शेवटचे जे आपण शॉर्ट नोट्स आहेत ह्यावाल्या, हे करून ठेवायचं, वाचून घ्यायचं. नॉर्मल इंडायजेशन काय असतं, कॉन्स्टिपेशन काय असतं, देन व्हॉट इज डायरिया, जॉन्डिस एक्सेट्रा. ठीक आहे, वॉमिटिंग, हा वाला पार्ट तुम्ही करून ठेवायचं. तुम्ही सांगणार आहे मला. राईट डाऊन. काय झालं काय झालं काय झालं? नाही, ॲब्झॉर्प्शनवालंच आहे. कोणती आहे? नाही आहे ना. ती जी ॲक्टिव्ह पॅसिव्ह आहे ना, ते तुम्ही हे पहिले फ्लो चार्टचे त्याच्यानंतर करा. तो तिकडे लिहिलं ना तो पार्ट, कोणताही कधी लिहिलं तरी चालतं, असं काही नाही. काय झालं काय झालं हर्षिता? क्या हुआ? एनी कन्फ्युजन? आस्क मी.
कन्फ्युजन? Yes, Harshita. क्या चल रहा है? असं झालं नाही ना? प्लांटेशन अँड पण नाही झालं ना? काय राहिलं मग? प्लांटेशन अँड फोटोसिंथेसिस एक्सक्रिशन अँड स्केलेटन 4 राहिलेत ना? ओके ठीक आहे. याच्यानंतर एखाद्या प्लांटचं घेऊ आणि मग 2. बॉईज काय झालं अश्विन? स्लाइडली यायची याच्यानंतर. एव्हरीवन डन विथ दिस?
काय लिहिणार तिकडे पॅसिव्ह वाली डेफिनेशन, ट्रान्सपोर्ट फ्रॉम हायर टू लोअर. आणि अजून पुढचं सेंटेन्स, व्हेरी गुड, विदाउट एनर्जी. आणि तो फॅसिलिटेटेड ट्रान्सपोर्ट मी ॲक्टिव्हचा खाली नाही लिहिला, तो सेपरेटली लिहा स्टार करून.
पहिले ॲसिमिलेशन वाले डेफिनेशन लिहा. राईट डाऊन दिस डेफिनेशन. राईट डाऊन दिस डेफिनेशन फर्स्ट अँड देन राईट डाऊन दिस इन अ पॉईंट वाईज मॅनर. हां, तुमचा व्हॉट इज युअर होमवर्क? ओके, योर होमवर्क इज यू हैव टू लर्न इट. देयर इज अभी ठीक है. Okay, your homework is you have to learn that all those digestive system related disorders. हे न्यूट्रिशन वाले डिसऑर्डर्स आहे क्वॉशिऑर्कर मेलास्मस ते मी सांगेल, पण ते जे इन जनरल डिसऑर्डर्स आहे इंडायजेशन कॉन्स्टिपेशन ते नंतर. ओके, पक्का वेन्सडेपर्यंत. ठीक आहे, उद्या ते आपला TS बाकी तो घ्यायचा, आठवण द्या मला. तो पाठ बराचसा माझ्या माइंडमध्ये येऊन जातो. टेक दॅट TS आणि न्यूट्रिशन वाले डिसऑर्डर.